नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मटकी आणि मटकीविषयी काही महत्त्वाचे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी एक काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायची आहे. मित्रांनो, आहारात मटकीचा आवर्जून समावेश केला जातो. मटकी फक्त भाजी किंवा उसळ करण्यापुरतीच मर्यादित नाही आहे, तर त्याचे शरीराला अनेक फायदेही होतात. आज आपण मटकी खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, नंबर 1, समजा रक्तातील साखरेचे प्रमाण आपल्याला नियंत्रित ठेवायचे असेल तर मटकी खाणे खूप फायदेशीर. आणि ज्या लोकांना मधुमेह झाला आहे, ज्यांच्या शरीरात साखरेचे प्रमाण जास्त आहे, तर त्या लोकांनी जर मधुमेह टाळण्यासाठी आणि आपल्याला त्रास होऊ नये म्हणून मटकी जर खाल्ली, भिजवलेली मटकी किंवा भिजवलेले मटकीचे मोड आलेले कच्चे मटकी म्हणजे फोडणी न देता, ते खूप फायद्याचं ठरतं. एवढंच नाही तर मित्रांनो, सर्दी, पडसं, कफ या विकारावर मटकी आणि मटकीचं जे उकळलेलं पाणी असतं ते खूप फायदेशीर ठरतं. मटकीतील पोटॅशियममुळं रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. एवढंच नाही तर मटकीमध्ये लोह चांगल्या प्रमाणात असल्यामुळे हे आपल्या शरीरात नवीन रक्त तयार करण्यासाठी सुद्धा प्रेरणादायी ठरतं. आणि मित्रांनो, हे झाले मटकी खाण्याचे फायदे. तर मटकी कोणी खाऊ नये? मित्रांनो, ज्यांना वातविकार आहे अशा लोकांनी मटकी खाऊ नये. अजीर्ण, अपचन अशा समस्या असतील तर मुळीच मटकी खाऊ नये. आणि एवढंच नाही तर पोटदुखी असेल आणि पोटाचे काही विकार असतील तर त्यांनीसुद्धा मटकी खाऊ नये. मूळव्याध, आतड्यांची सूज असेल तरीसुद्धा मटकी खाऊ नये. तर मित्रांनो, तुम्हाला कळलं असेल की मटकी कोणी खायला हवी आणि कोणी खाऊ नये. जर